नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये जी भांडी वापरतो त्या भांड्यांची इंग्लिशमध्ये नावं काय असतात ते आपण पाहणार आहोत। म्हणजे किचन युटेन्सिल्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर सामान्यतः स्वयंपाकघरामध्ये जी भांडी वापरली जातात त्यामध्ये बघा, पहिलं जे भांडं आहे ते आहे ताट। त्याला आपण इंग्लिशमध्ये प्लेट म्हणतो। पहा, प्लेट, PLATE, प्लेट म्हणजे ताट। त्याला आपण ताट वापरतो, जेवणासाठी वापरतो हे ताट आपण, हे की नाही। PLATE, प्लेट म्हणजे ताट। त्यानंतर पुढचे जे आपण वापरतो ते पहा, आपण जेवणामध्ये कधी कधी आपल्याला नेहमी किंवा कधी वापरावं लागतो। पहा, डिश। डिश म्हणजे छोटंसं ताटापेक्षा आकार कमी असतो, एक प्रकारचं ताटच पण छोटं ताट। काय अशी एवढी पोहे खायला आपण, उपीट खायला हे डिश वापरतो, त्याला आपण छोटं ताट म्हणूया। काय तर हे आपण वापरत असतो, त्याला डिश म्हणतात। नंतर पुढचे जे आहे ते आहे वाटी, बाउल। त्याला काय म्हणतात? BOWL, बाउल। स्पेलिंग पहा, बाउल। त्याला आपण वाटी म्हणतो, वाटी। किंवा काचेची असते, स्टीलची असते, हे नाही। ती वाटी आपण आमटी घेण्यासाठी वापरतो, खीर घेण्यासाठी वापरतो। तर हे बाउल एक आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये वापरत असतो। त्यानंतर पुढचे जे आहे ते आपण वापरतो ते बघा, पाणी पिण्यासाठी आपण वापरतो, तो आहे तांब्या। तांब्याला इंग्लिशमध्ये स्मॉल राऊंड पॉट असं म्हणतात। काय म्हणतात पहा, स्मॉल राऊंड पॉट असं म्हणतात। पाणी पिण्यासाठी आपण याला वापरतो, स्मॉल राऊंड पॉट। त्याला काय म्हणतात? तांब्या, हे की नाही। हा तांब्या आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये किंवा जेवताना वापरत असतो। त्या पुढचं जे भांडं आहे ते आहे बघा, आपण आपल्या ह्याच्यामध्ये स्वयंपाकघरामध्ये पातेले वापरतो। तर पातेल्याला पॉट म्हणतात। काय म्हणतात? POT, पॉट, पातेले। दूध तापवायला, आमटी करायला हे असं आपण पातेले वापरत असतो। त्यानंतर पुढचं जे आहे ते बघा, असं भांडं आहे, त्याचं नाव आहे उलथणं। काय तर त्याला स्पॅटुला म्हणतात। काय म्हणतात? स्पॅटुला, उलथणं। चपात्या भाजताना आपण हे वापरतो, उलथणं वापरतो, त्याला स्पॅटुला, SPATULE असं त्याचं स्पेलिंग आहे। नंतर पुढचं जे आहे ते आपण बघा, आपल्या परिचयाचं आहे चमचा, SPWN, स्पन, चमचा, आहे की नाही। चमचा आपण वापरतो पोहे खाण्यासाठी, उपीट खाण्यासाठी ह्या चमचा आपण वापरत असतो। चमच्यामध्ये अनेक प्रकारचे चमचे असतात, आहे की नाही। नंतर पुढचे जे आहे ते पहा, चपात्या करण्यासाठी, भाकरी करण्यासाठी वापरतात, तो आहे तवा। त्याला इंग्लिशमध्ये ग्रिडल म्हणतात, ग्रिडल, GRIDLE, तवा असं त्याचं इंग्लिशमध्ये नाव आहे। नंतर पुढे जे आहे ते बघा, आपण चहा गाळण्यासाठी किंवा काही गाळण्यासाठी वापरतो आपण, त्याला ते आहे गाळणी। त्याला गाळणीला इंग्लिशमध्ये फिल्टर
असे म्हणतात, किंवा दुसरे एक नाव आहे त्याला स्ट्रेनर, STRAINER, स्ट्रेनर असं नाव आहे. तर ही गाळणी आपल्याला माहिती आहे की नाही. त्यानंतर पुढचं जे आहे ते कोणते आपल्याला पाहायचं आहे पहा, की ते आहे हंडा. आपल्या पाणी साठवण्यासाठी आपण वापरत असतो, त्याला हंडा म्हणतात. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात कॉड्रॉन. पहा, CAULDRON असं त्याचं स्पेलिंग आहे. CAULDRON. त्याला मराठीमध्ये हंडा असं म्हणतात. आलं का लक्षात? तर हंडा आपण वापरत असतो पाण्यासाठी. नंतर पुढचं आहे पिंप. एक वापरतो आपण आपल्या घरामध्ये, त्याला इंग्लिशमध्ये कास्क म्हणतात, CASK, कास्क. किंवा दुसरं एक नाव आहे बॅरल सुद्धा म्हणतात त्याला पिंपाला. आणि अजून एक नाव आहे त्याला आपण ड्रमसुद्धा म्हणतो. सरस या प्लॅस्टिकचा असतो ड्रम, पण ह्या सगळ्यांना काय म्हणतात? पिंप आपण वापरत असतो आपल्या घरामध्ये. तर हे आहे, त्याला 3 नावं आहेत, कास्क, बॅरल अशी ही नावं आहे त्याला. नंतर पुढचं जे आहे ते आहे पहा, आपण आपल्या घरामध्ये पेला वापरतो. पेला हे आता हे बरेच जणांना माहिती असणार आहे चांगल्या पद्धतीनं. ग्लास, GLASS, ग्लास म्हणजे काय? पेला. सोपं आहे, ग्लास. त्यानंतर पुढचं जे आहे बघा, कणिक मळण्यासाठी वगैरे आपण वापरतो ते आहे परात. त्याला इंग्लिशमध्ये प्लॅटर म्हणतात, प्लॅटर, PATTER. प्लॅटर म्हणजे परात असं आहे. परात वापरली जाते. नंतर आपल्या स्वयंपाकघरामध्ये अजून बऱ्याच गोष्टी वापरतो आपण. त्यामध्ये बघा, बरणी एक असते, बरणी, हे की नाही. त्याला इंग्लिशमध्ये जार म्हणतात, जार म्हणजे बरणी. किंवा दुसरं एक नाव आहे त्याला कंटेनर, हे बी नाव आहे. काय त्याला काय म्हणतात? बरणी. आता आपण लोणचं ठेवतो, इतरही गोष्टी ठेवतो आपण यामध्ये. तर हे जार किंवा कंटेनर असं याचं नाव आहे. पुढचं जे आहे, आपण बघा झारा वापरतो भजी तळायला, आहे की नाही. कोरड्या तळायला भजी तळतो आपण, त्यांनी त्याला झारा किंवा झरणी म्हणतात. तर त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात पहा, परफोरेटेड लॅडल. काय म्हणतात? परफोरेटेड लॅडल असं म्हणतात. परफोरेटेड म्हणजे छिद्र असलेली, काय त्याला छिद्र असतात किंवा झरणी म्हणतात. काय म्हणजे ही एक प्रकारची पळीच असते, पण त्याला अशी छिद्र पाडलेली असतात. काय त्यातून तेल वगैरे बरोबर खाली गळलं जातं. पुढे जे आहे ते बघा कोणते, आपण बघा चपात्या लाटायला वापरतो ते आहे हे पोळपट. काय त्याला रोलिंग बोर्ड म्हणतात. काय म्हणतात? रोलिंग बोर्ड, BOARD, बोर्ड. किंवा दुसरंही नाव आहे त्याला डो बोर्ड. बघा स्पेलिंग DOUGH, डो बोर्ड. डो म्हणजे कणिक,
ह्याला रोलिंग बोर्ड किंवा डो बोर्ड म्हणतात. काय त्याला म्हणे ते काय कशाचं नाव आहे, पोळपाट. पोळपाट हे की नाही. नंतर ज्यावेळेस आपण चपात्या करतो त्यावेळेस नुसतं पोळपाट वापरून नाही जमत. त्याला रोल करण्यासाठी काय वापरावं लागतं, लाटणं. त्याला म्हणतात रोलिंग पिन म्हणतात. काय म्हणतात, रोलिंग पिन. रोलिंग पिन म्हणजे लाटणं. ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला चपात्या करताना लागतात. याने आपण चपात्या लाटतो, त्याला रोलिंग पिन म्हणतात. आता पुढचं जे आहे ते असे बघा, आपण डबा वापरतो घरामध्ये, डबा. त्याला काय म्हणतात, टीन म्हणतात, डबा. किंवा कॅनसुद्धा म्हणतात, कॅन. कॅन म्हणजे डबा. किंवा अजून एक तिसरं नाव आहे कंटेनर. काय, कंटेनर. ह्या सगळ्यांना डबा म्हणतात, डबा. पीठ ठेवायला, अनेक साखर इतर गोष्टी ठेवण्यासाठी आपण हा डबा वापरत असतो, कॅन वापरत असतो, टीन वापरत असतो. पुढचं जे आहे ते असं आहे की आपण बघा कढई वापरतो आपल्याला. काय तर त्याला डीप पॅन म्हणतात. काय म्हणतात, कढईला काय म्हणतात, डीप पॅन. किंवा दुसरं एक नाव आहे त्याला, कॉल्ड्रॉन. CAUICOULDRON हे का नाही. ह्याला काय म्हणतात, कढई. कढई वापरतो आपण, हे की नाही. त्याला डीप पॅन असं नाव आहे. नंतर पुढचं जे आहे ते आहे अगदी परिचयाचं आहे तुमच्या, कुकर. काय, COOKER हे की नाही. त्याला कुकर आपण वापरतो, भात शिजवायला कुकर वापरतो. त्यानंतर पुढचं जे आहे ते आहे, आता बघा आपण त्यावेळेला खिसणी वापरतो, ते त्याला इंग्लिशमध्ये ग्रेटर म्हणतात, GRATER, ग्रेटर म्हणजे खिसणी. हे आपण काय करत असतो, ह्याने खिसत असतो, आलं खिसतो, काकडी खिसतो, बरेच गोष्टी आपण यामध्ये खिसत असतो. त्याला ग्रेटर म्हणतात, ग्रेटर. आता पुढे एक बघा, आपण पळी एक वापरतो आपल्या स्वयंपाकघरामध्ये. काय, त्याला लॅडल म्हणतात, लॅडल. LADLE, लॅडल म्हणजे पळी. काय, आता पळीमध्ये एक मोठी असते पळी, त्याला डाव म्हणतात, डाव. मोठे एक असतं पळीसारखं, त्याला सुद्धा या दोन्हीला लॅडलच म्हणतात. काय, नंतर पुढचं जे आहे ते आहे पहा, की आपण स्वयंपाकघरामध्ये चाकू वापरतो. काय, चाकू, KNIFE, नाईफ म्हणजे काय, चाकू. हे सारखा वापर करावा लागतो आपल्याला, आहे की नाही. चाकू वापरावा लागतो, कांदा कापायला, भाज्या कापायला चाकू वापरतो आपण. नंतर बघा, स्वयंपाक करताना, भाजी करताना आपले बरेच मसाले लागतात. ते एकत्र ठेवण्याचा एक डबा असतो, त्याला स्पाइस बॉक्स म्हणतात. स्पाइस बॉक्स म्हणजे मसाल्याचा बॉक्स, म्हणजे मसाले डबा. त्यामध्ये जिरी, मोहरी, हळद, हिंग आणि मसाल्याचे पदार्थ आपण त्यात ठेवत असतो. त्याला मसाले बॉक्स किंवा स्पाइस बॉक्स असं म्हणतात. नंतर आपण जे कटिंग करतो चाकूने, त्यावेळेस खाली काहीतरी मांडावं लागतं, त्याला कटिंग बोर्ड म्हणतात, कटिंग बोर्ड. कटिंग बोर्ड म्हणजे कापण्याचा बोर्ड, आहे की नाही. कापण्याचा बोर्ड, कटिंग बोर्ड म्हणजे कापण्याचा बोर्ड. जेव्हा आपण कापतो ते लाकडाचा असतो, स्टीलचा असतो. नंतर पीठ चालण्यासाठी आपण काय वापरतो, शिव. SIEW
EVE चाळणी वापरतो. चाळणी, ठीक आहे नाही, पीठ चाळण्यासाठी आपण वापरत असतो. नंतर स्वयंपाकघरामध्ये आपल्याला अनेक गोष्टी कापाव्या लागतात. काय त्यासाठी आपण सीझर्स वापरतो. त्याचं स्पेलिंग आहे SCISSOR. यस, म्हणजे कात्री. सीझर्स, कात्री वापरतो आपल्याला. हे आपल्याला नेहमी लागते. नंतर बघा आपल्याला काय लागतं पहा, म्हणजे काय वापरतो आपण की पक्कड वापरतो. पकडीला इंग्लिशमध्ये PLIERS, प्लायर्स. काय त्याला इंग्लिशमध्ये प्लायर्स म्हणतात. तर ही पक्कड आपण वापरत असतो. काय प्लायर्स. नंतर बघा आपल्याला माहिती आहे की आपण गॅस पेटवण्यासाठी काय वापरतो? लायटर. LIGHTER, लायटर म्हणजे पेटवण्याची वस्तू असं मराठीत म्हणतात. पेटवण्याची वस्तू लायटर वापरतो आपल्याला. त्याशिवाय आपल्याला गॅस पेटवता येत नाही. किंवा आपण पुढे जी वस्तू वापरतो ती आहे, किंवा भांडं कोणतं वापरतो पहा आपण, किटली, केटल. काय म्हणतात त्याला? केटल म्हणजे किटली. त्याच्यामध्ये आपण तेल ठेवतो, इतरही गोष्टी अनेक ठेवत असतो आपण, त्यामध्ये केटल म्हणतात. त्यानंतर आहे पहा, गॅसला आपण जोडलेलं असतं पहा, गॅस शेगडीला तो जो आहे ते काय असतो? गॅस सिलेंडर. गॅस सिलेंडर आहे का नाही? गॅस सिलेंडर आपण किंवा गॅस जास्त साठवलेला असतो तो पाईपद्वारे आपल्याला येतो काय आपल्या गॅस शेगडीमध्ये. नंतर पुढे आपले वापरतो वॉटर फिल्टर वापरतो. बघा वॉटर फिल्टर, वॉटर फिल्टर किंवा वॉटर प्युरिफायर आपण वापरतो पाणी शुद्ध करण्यासाठी, ठीक आहे नाही. वॉटर फिल्टर वापरत असतो. नंतर पुढे आपण चहा पिण्यासाठी काय वापरतो? सॉस. सॉस आहे का नाही. बशी वापरतो, बशी आपण सॉस. नंतर चहा घेण्यासाठी आपण काय वापरत असतो? कप. कप वापरतो, कप. कप बशी वापरत असतो. आता ह्या कपामध्ये मोठा कप असेल तर त्याला काय म्हणतात? मग म्हणतात. मग, मोठा कप असं म्हणता येईल त्याला मराठीमध्ये. काही लोक मोठ्या कपात घेतात, काही लोक छोट्या कपात घेतात. तर हे अशा पद्धतीने कप आहेत पहा. नंतर कचरा टाकण्यासाठी आपण काय वापरतो? डस्टबिन. कचऱ्याची बादली किंवा कचऱ्याचे बॉक्स असतो एखादा, आहे की नाही. म्हणजे कचरा पेटी. कचरा पेटी किंवा कचऱ्याची बादलीसुद्धा असेल ते आपण वापरत असतो किचनमध्ये. डस्टबिन त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये. नंतर पुढे जे आहे आपण स्वयंपाक करण्यासाठी गॅस शेगडी वापरतो, तर त्याला इंग्लिशमध्ये गॅस स्टोव्ह असं म्हणतात. गॅस स्टोव्ह किंवा गॅस ग्रिलसुद्धा म्हणतात. तर म्हणजे गॅसची शेगडी आहे का नाही. याशिवाय तर आपल्याला शक्यच नाही. आणि नंतर
आपण बघा लाईटर काय काय लोक काय करतात, लाईटरऐवजी मॅच बॉक्स वापरतात. मॅच बॉक्स म्हणजे काय, काडेपेटी वापरतात. काडेपेटी लाईटच्या ऐवजी, आहे की नाही. तर अशा पद्धतीनं सामान्यतः ही भांडी किंवा वस्तू घरामध्ये वापरल्या जातात. तर आपल्याला या सगळ्या वस्तूंची नावं इंग्लिशमध्ये माहिती असायला हवीत, म्हणून मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या सतीश दीक्षित सर या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.